नमस्कार मित्रांनो. असंच मी एक व्हिडिओ एडिट करत होतो, म्हणजे 2-3 दिवसापासून. तर त्या व्हिडिओवर माझा इतका टाइम गेलेला आहे की कमीत कमी मी रोजचे 1-2 तास देऊन राहिलो, असं समजा तुम्ही. नाही तुमचं बरोबर. हां, तर 1-2 तास देतोय मी त्याला. तर म्हणजे सांगायचं असं आहे की तुम्ही जर एखाद्या गोष्टीला वेळ दिला तर ती खरंच रिझल्ट देते. ठीक आहे. मी रोज म्हणजे आता मला एडिटिंगचा वगैरे शौक आहे, तर मी करत असतो, शूट पण करत असतो. आणि याच्यावरूनच हे समजलं की एखाद्या गोष्टीला आपण इतका वेळ दिला, जितका जास्त वेळ द्याल तितकी तुम्ही परफेक्ट बनून चाल. आधी मी म्हणजे मोबाईलवरच एडिटिंग करायचो, आता मी फक्त लॅपटॉपवर एडिटिंग करतो. तर म्हणजे इतका तो त्याच्या पॅच रेडी झालेला आहे. हे बघा, इतक्या लेअर रेडी झाल्या. आधी माझ्या कधीच इतक्या लेअर रेडी नव्हत्या होत. तर म्हणजे ऑटो कॅप्शन झालं किंवा व्हॉइस ओव्हर, म्युझिक देणं, प्रत्येक बीटवर म्युझिक देणं, ह्या गोष्टी पूर्ण. तर इतक्या तर मी कधी म्हणजे इतकी एडिटिंग तर मी आजपर्यंत केली नव्हती. फक्त ही खूप लहान एडिटिंग आहे, म्हणजे ते करायला खूप वेळ नाही लागत. पण जेव्हा तुम्ही गोष्टीला वेळ देता तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतो, असं मला तरी वाटतं. तर बस. आणि काही नाही, रोजची रुटीन सुरू आहे आता सध्या. तर मला आज म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार होतो की मला आज 2 ब्लॉगर भेटले होते ग्राउंडमध्ये. ज्या ग्राउंडवर मी रोज जातो, तुम्हाला दाखवतो इथनं गॅलरी देतो, त्या ग्राउंडवर मी रोज जातो. तर मला 1-2 ब्लॉगर भेटले होते. तर त्यांनी मला म्हणजे मी जस्ट व्हिडिओ काढत होतो तेव्हा त्यांनी मला शेअर केलं होतं काही गोष्टी की म्हणजे मी त्यांना विचारलं की तुमची जर्नी कशी आहे, काय आहे. म्हणजे त्यांचं मी नाव नाही घेत. त्यांनी पण म्हटलं होतं की ठीक आहे, मी जस्ट शेअर करतो म्हणून तुझ्यासोबत इन्फॉर्मेशन. तर त्यांनी मला एकच सांगितलं की तू डेली पोस्ट कर म्हणे, आणि आज तोच पैसा कमवत आहे म्हणे जो फक्त सकाळी उठून कॅमेऱ्यात बोलतो आणि रात्री जाऊन व्हिडिओ अपलोड करतो. आणि तो रोज तेच करतो सकाळी उठून, की रोज सकाळी उठतो आणि व्हिडिओ पोस्ट करतो आणि बघत नाही, काही नाही, व्हिडिओ बघत पण नाही म्हणे मी कसा आला काय आला, फक्त पोस्ट करतो म्हणे. रोज मला लोक बोलतात म्हणे, रोज माझा गेम घेतात म्हणे. पण चांगले ब्लॉगर आहेत बरं, दोघंही जण. ते असेच नॉर्मल शूट करत होते फिटनेसचे, किंवा काही इन्फॉर्मेशन पण शेअर करत होते फिटनेसबद्दल, या त्या गोष्टी. तर तेच म्हटलं मित्रांनो की आज तोच पैसा कमवून राहिला सध्याच्या परिस्थितीत, तर की जो रोज सकाळी उठून कॅमेरा उचलतो आणि बोलायला लागतो. हे आजची रियालिटी आहे. बस हा माझा बाल्कनीचा व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवतो मी. काही दिवसांपहिलेच आम्ही झाडं लावली इतकी, आणि काय नाही, हे आपलं जिमचं सामान आहे. बस तेच थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती की तुम्ही जितकी जास्ती मेहनत कराल तितका तुम्हाला रिझल्ट भेटेल. आणि येईलच. हा व्हिडिओ पण मी पोस्ट करतो नक्कीच. आत्ता जस्ट मी ग्राउंडवरून आलो आणि त्या दोघांकडून ही गोष्ट ऐकून आलो. काहीच नाही करत. जर ग्राउंडवर कमीत कमी त्याच्यावर 100 लोक तरी असतात इथे, दाखवतो तुम्हाला, कमीत कमी 100 लोक असतात त्या ग्राउंडवर. ते कोणाकडे लक्ष देत नाही, काही नाही, जस्ट पोस्ट करतात. म्हणजे रोज व्हिडिओ रेकॉर्ड करतात. मी 2-3 दिवसापासून त्यांना बघत होतो. रोज व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि पोस्ट करतात. बस रोज इतकंच काम करतात ते. लेट्स सी आपणही तिथपर्यंत कधी पोचतो किंवा तिथपर्यंत कधी जातो. फक्त इतकंच आहे की तुम्ही डेली पोस्ट करत राहा. डेली पोस्ट केल्यानेच तुमच्या काय म्हणते एक माइंडसेट तयार होईल आणि तुमची कन्सिस्टन्सी बनून राहील. बघा, मोटिवेशन कोणीही देऊ शकतं. रोजच्या याच्यात मोटिवेशन कोणी पण देणार तुम्हाला. म्हणजे मोटिवेशन देणारे इतके भेटणार की तुमच्या घरचे असो, आई वडील असो, किंवा भाऊ बहीण किंवा आजूबाजू, सगळे मोटिवेशन देणार. पण तुम्ही किती कन्सिस्टंटली करता आणि किती कोणत्या माइंडसेटने करता, आणि शेवटी ॲट द एंड तुमचा कंटेंट पण चांगला असायला पाहिजे. तुमचा कंटेंट चांगला असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाल. आणि बघा, 1-2 पोस्ट किंवा 10 पोस्टमध्ये किंवा 2-3 पोस्टमध्ये
किंवा 15-20 पोस्टमध्ये व्ह्यू आणि लाईक्स आणि शेअर वगैरे येत नाही. हे माझ्या एक्सपिरियन्सवरून तरी मी सांगतो की मला तरी आतापर्यंत तितका रिस्पॉन्स भेटला नाही. पण जर तुमचा कंटेंट खूप चांगला असेल तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुमचे मिलियनमध्ये व्ह्यू जाऊ शकतात. ही आजची रिॲलिटी आहे. तर इतकंच लक्षात ठेवा, आज पैसा कोण कमवत आहे तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही पण सोशल मीडियावर बघतच असेल की काय सुरू आहे. तर बस एक लहानसा असाच आपला मी बसलो होतो म्हणून मी व्हिडिओ बनवायचा विचार केला, त्यामुळे व्हिडिओ बनवत होता. आणि क्वालिटी कशी आहे तुम्ही सांगू शकता मला, कारण मी आज गोप्रोने व्हिडिओ बनवतोय. तर नक्कीच तुम्ही रिव्ह्यू शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करणार आहे, नाही म्हणजे इंस्टाग्रामवर इतका मोठा काय म्हणते व्हिडिओ तर पोस्ट नाही होणार, पण मी नक्कीच यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणार. आणि अजून एक गोष्ट शेवटली सांगतो की कन्सिस्टंटली तुम्ही खरंच पोस्ट करा, तुम्हाला रिझल्ट भेटेल, नक्कीच रिझल्ट भेटेल. आज मी आज पर्सनली कोणत्या तरी ब्लॉगरला भेटलो, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की नक्कीच तुम्ही शेअर करा व्हिडिओ आणि पोस्ट करा डेली. बस. जय महाराष्ट्र.